सर, काल जी पत्रकार परिषद झालेली आहे शहरामध्ये, तर काय सांगणार आपण? नाही, काल पत्रकार परिषदेमध्ये ते माझे बांधवच आहे आणि त्यांनी हे सांगितलं की आमचा डॉक्टर जीवन राठोड सरांना पाठिंबा आहे जर त्यांना BJPमधून पत्र म्हणजे जर मिळत असेल. बरोबर आहे. पहिली गोष्ट, ते एक पक्षाचे बांधिलकी आहे त्यांना आणि पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांना काही पक्षश्रेष्ठींनी अधिकार दिला असेल सांगण्यासाठी. आजपर्यंत मी निवडणूक लढणार आहे हे मी कुठे सांगितलेलं पण नाही. त्यांना काहीतरी ते भासलं असेल, वाटलं असेल, त्यामुळे त्यांनी ते वैयक्तिक मत मांडलेलं आहे. हा मत फक्त 2 लोकांचंच आहे, जे पदाधिकारी आहेत, बाकी कोणत्याही जनमताचा नाही. शहरामध्ये जे होल्डिंग्स लागलेले आहेत ते काय संदेश देणार आहे, मॅसेज काय द्यायचा आहे आपल्याला? शहरामध्ये 3 होल्डिंग वेगवेगळे आहे. एक होल्डिंग आहे वी सपोर्ट JR. ती JR एक मुवमेंट आहे जी पूर्ण यंगस्टरसाठी आहे. जस्टिस फॉर राईट म्हणजे हक्कासाठी, न्यायासाठी आपल्याला लढायचं आहे. बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्याला जो संविधान दिला आहे, त्यामुळे आपण जो चांगला युवा आहे, जो आपल्या मराठवाड्याचा भाग आहे, त्याने प्रवाहामध्ये यावं आणि सत्यासाठी लढावं, त्यासाठी एक मोहीम आहे. आणि दुसरा जो पोस्टर आहे, मला वाटतं फोटो माझा त्यामध्ये दिला आहे, JR कोण किंवा आज अमित भाई शाह येणार आहे, आपले पोलादी पुरुष आहेत, त्यांचं आपण आगमन होतं आहे शहरामध्ये, त्यांचं एक आगमनासाठी पोस्टर आहे. आपण लोकसभेसाठी इच्छुक आहात? मी आजपर्यंत एक सेवाभाव म्हणून मी सेवा करत आलेलो आहे. आजही तो निर्णय पक्का म्हणजे अजून झालेला नाही, पण नक्कीच युवकांनी यामध्ये यावं ही माझी भूमिका आहे. आणि अजून कोणी चांगला जर युवक येत असेल, जो आपल्या छत्रपती संभाजीनगर, ज्याचं नाव पहिले औरंगाबाद होतं, यासाठी कार्य करणार असेल आणि पूर्ण मराठवाड्यासाठी जर या मातृभूमीसाठी कार्य करणार असेल, तर नक्कीच आपण त्याला सपोर्ट करणार. तुम्ही मेळावा जो झाला होता शहरामध्ये राजपूत समाजाचा, त्याच्यामध्ये लाखो लोक आले होते समाजाचे हो, आपले, लाखो लोक. तर आपण त्याबद्दल श्रेय घेत आहात आणि त्याचे भांडवल करून राजकारण करत आहात असाही आरोप आहे आपल्यावर. नाही, तेच 2 लोक जे जीवन माझे बांधवत आहे, असं कुठे मी सांगितलं की बाबा असं काही श्रेय घेत आहे. तुम्हाला किंबहुना सांगतो, ज्यावेळेस महामेळावा झाला होता त्यावेळेसुद्धा पत्रकार परिषदेमध्ये हेच 2 माझे बांधव होते, त्यांनी विरोध केला होता की आपला महामेळावा होणार नाही. किंबहुना जेव्हा महामेळावा ज्या दिवशी होता त्या दिवशी माझं एकही बॅनर आपल्या सर्वांना माहीतच आहे, शहरामध्ये नव्हतंच. आणि बॅनर कोणाचे होते हेही आपल्याला माहिती आहे. पूर्ण महामेळाव्यामध्ये हा जो काही सोहळा झाला, तो तळागावातील लोक म्हणजे प्रत्येकाचा सहभाग होता. जो खेड्यागावातून जो काही माझा समाज बांधव आला होता, ज्यांनी विश्वास दाखवला होता, तो प्रत्येकाचा तो सोहळा होता. तो एक आनंदाचा सोहळा होता. त्याला असं काही बाटून घेऊ नये, कोणी तो प्रयत्न करू नये. आणि तो प्रयत्न करायचा कोणी प्रयत्न केलाही तरी तो निश्चितच राजकारणाचा एक भाग असेल असं मला वाटतं. काल जी सभा होणार आहे केंद्रीय गृहमंत्र्यांची, आपण आणि आपले समर्थक त्यामध्ये सहभागी होणार आहात का? बघा, एक आपल्या देशाचे पोलादी पुरुष आपण त्यांना म्हणतो, ज्यांनी खूप चांगलं काम केलं, 370 हटवलं आणि आपण त्याचं आगमन करतो आहे. त्या ठिकाणी एक नागरिक म्हणून जे काही आपला मित्रपरिवार असेल, जो काही आपला समूह असेल, तो सर्व जाणारच आहे. सर्वांनी जावंसुद्धा, त्यात काही म्हणजे वेगळे विषय नाही आहे. फक्त असं की त्यामध्ये असं कोणतंही भाऊ करून घ्यायचं नाही. भाजपकडून आपल्याला उमेदवारी मिळेल असं आपल्याला वाटतं? आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की निवडणूक लढणार आहे असं कुठे सांगितलं, आजही सांगत नाही. तर निवडणूक लढण्याची इच्छा नाही आपली? नाही, आज मी निवडणूक लढणार आहे की नाही, म्हणजे हो किंवा नाही दोघांचे निर्णय आज शक्य नाही. त्याचं कारण असं आहे की ही जी मुवमेंट आहे ही यूथसाठी आहे, ही विकासासाठी आहे. आणि आपण वाट बघूया, फॉर्म B भरेपर्यंत कोणी जर चांगला यूथ जर जो शेतीमध्ये गावाचा विचार करेल, ग्रामीणचा विचार करेल, शहराचा विचार करेल, इथल्या इंडस्ट्रीचा विचार करेल, इथला मेडिकल टुरिझमचा विचार करेल, इथल्या बेसिक समस्या ज्या आहेत त्यांचा विचार करेल, जाती पाती धर्माच्या पलीकडे विचार करेल, त्याला आपण सपोर्ट करणार. नाही, तुमचे होर्डिंग लागले त्या दिवसापासून असं चालू आहे शहरात किंवा डॉक्टर साहेब उभे राहणार आहेत? प्रश्नच नाही. लोकांना ही अपेक्षा आहे. तुम्हाला सांगू इच्छितो, ग्रामीणचा आणि शहराचा एक रिव्ह्यू झाला, त्यामध्ये 65 to 75% लोकांचं असं मत आहे की आपल्याला शहराचं नाव बदललेलं आहे, याला एक नवीन निस्वार्थ जर कोणी ड्रायव्हर मिळाला
तर त्याला चांगली विकासाची गंगा जी भारत देशामध्ये आदरणीय पंतप्रधान आपले नरेंद्रभाई मोदीजी यांच्या मार्फत चालू आहे, ती गंगा महाराष्ट्रामध्ये फक्त पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भापर्यंत येऊन ठेपलेली आहे. ती मराठवाड्यापर्यंत येत नाही आहे, जसं आपलं पाणी आपल्या घरापर्यंत येत नाही आहे. म्हणजे तुम्हाला भाजपकडूनच उभं राहायचं असं तुमच्या सांगण्यावरून दिसतं मला. बघा, जे चांगलं आहे ते लोक विचार करतात, असं मला वाटतं. आपलाही तो विचार असेल आणि असं मला वाटतं खूप लोकांचा विचार असावा, आणि जे चांगलं पाहिजे ते होईलच.